लाडकी बहीण योजनेच्या इतर विभागांच्या कल्याणकारी योजनांना फटका. सामाजिक न्यायाचे 3000 कोटी तर आदिवासी विभागाच्या 4000 कोटींना कात्री. दोन्ही विभागांची अर्थमंत्र्यांवर नाराजी. विधानसभेत प्रश्न मांडण्यासाठी एजंट्सकडून आर्थिक व्यवहार. भाजपचे आमदार परिणय फुके यांचा गौप्यस्फोट. एजंटबरोबरच्या फोन कॉलची ऑडिओ क्लिप गृहमंत्र्यांना देणार असल्याची माहिती. जयंत पाटील थोड्याच दिवसात दादांसोबत येणार. संजय शिरसाट यांचा दावा. विधानसभा निवडणुकीनंतर पाटील नाराज. मुश्रीफांचाही दुजोरा. जयंत पाटील यांच्या कालच्या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया. ट्रान्झिट रिमांड मिळवून सतीश भोसलेला घेऊन बीड पोलीस महाराष्ट्राकडे रवाना. खोक्याची कस्टडी मिळाल्यावर होणार अनेक गुन्ह्यांचा उलगडा. तरुणाला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांचा साडू दादासाहेब खेंडकर विरोधात गुन्हा. खेंडकर पिंपळनेर पोलीस ठाण्यात हजर झाल्यावर अटक. दादा खेंडकर वाल्मिक कराडपेक्षा मोठा गुंड. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांचा आरोप. खेंडकरने घर आणि गाडीवर हल्ला केल्याचा सातपुतेंचा दावा. खेंडकरचा चोरी दरोड्यातही सहभाग असल्याचा आरोप. नाशिकमध्ये दिसलेली व्यक्ती कृष्णा आंधळे नसल्याचा पोलिसांचा दावा. पोलिसांकडून 3 पथकांद्वारे शोधमोहीम. प्रत्यक्षदर्शींच्या जबाबात तफावत असल्याचा पोलिसांचा निष्कर्ष. LICकडून मराठीला डावलून गुजराती इंग्रजीला प्राधान्य दिल्यानं मनसे आक्रमक. कांदिवलीतल्या LIC कार्यालयात मनसेचा ठिय्या. बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेचे एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा नोंदवावा की नाही याचा फैसला हायकोर्टच करणार. वडील अण्णा शिंदेंच्या याचिकेवर राखून ठेवला निकाल. मटणाचा मल्हार सर्टिफिकेशनसाठी जेजुरीच्या मल्हारी मार्तंड देवस्थानकडून नितेश राणे यांचा सत्कार. जेजुरी गावकऱ्यांचा मात्र मल्हार शाकाहारी देव असल्यानं नाव वापरायला विरोध. वाद चिघळण्याची भीती. होळीच्या दिवशीच सरकारचा युवा पुरस्कार मिळवलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या. शहीदाचा दर्जा दिल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार. मुंबई बोर्डाच्या 12वी वाणिज्याच्या 250 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरामध्ये जळून खाक. विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला. विरारमध्ये 12वीच्या 175 उत्तरपत्रिका जळाल्या तरी संबंधित विद्यार्थ्यांची गुणपत्रिका सुरक्षित. शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं स्पष्टीकरण. उत्तरपत्रिका घरी नेणं नियमाविरुद्ध असल्याचं निरीक्षण. रासायनिक लेपनानंतरही पंढरपुरातल्या विठ्ठल मूर्तीची झीज होत असल्याचं उघड. रसायन लेपनाला धार्मिक संघटनांचा विरोध. सरकारने तज्ज्ञांना पाठवून निर्णय घेण्याची मागणी. सातपुड्याच्या डोंगर रांगामध्ये डफलीचा ताल आणि घुंगराचा नाद घुमण्यास सुरुवात. आदिवासींच्या पारंपरिक उत्सवाला होळी दहनाने प्रारंभ. आजपासून आठवडाभर चालणार होळीचा जल्लोष. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.